लागली म्हणून मी कुठल्याही महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे व्याख्यानाला फिरतो. आता तरी 2च गाड्या आणल्यात, पण बाहेर जात असताना 3-3, 4-4 गाड्या माझ्यासोबत असतात. पण कुणाकडूनही आजपर्यंत मी एकही रुपया व्याख्यानाचा घेतला नाही. सगळं स्वखर्चानं केलेलं आहे. आणि मी काय असं केलं म्हणजे काय नाही, माणसानं माणसासाठी करायला पाहिजे, प्रत्येकानं करायला पाहिजे. नाही टाळ्या नका वाजू या कामासाठी, नको. माणसानं माणसासाठी करायचं नाही तर मग करायचं कोणासाठी, हे विचार आले पाहिजेत आपल्याकडे. आपण समजून घेतलं पाहिजे हे जे आपण अशी ठावे ते इतरांना सांगावे. की काय सांगतात माहिती आहे, कोण तर कुठेतरी कुणाबरोबर तर पळून गेल्याला सांगत बसतात, कुणाची सून कशी वागते हे सांगत बसतात, चांगलं सांगायला बघत नाही. पाया पडतो तुमच्या, मला वाटलं सांगावं म्हणून तुम्हाला. आणि हे सत्य आहे. तुम्ही एक हात वरती करा फक्त की ज्याने बीपीची लक्षणं वाचलेले. हाय का कोण इथं स्वतः वाचलेत, बघितल्यात ही बीपीची लक्षण आहे? हाय का कुठं कुणी वाचलंय का? पण औषध खाणारी निम्मी सापडतील. पाया पडतो, खरंच पाया पडतो. मी खूप पोटतिडकीनं बोलतो, खूप माझी तळमळ आहे याच्या पाठीमागे. अहो ह्या आयुर्वेद वाचला पाहिजे, निसर्गोपचार वाचला पाहिजे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन नेलं, भवानी तलवार नेली, आयुर्वेदाचे सगळे ग्रंथ जाळले. 3 वर्ष ग्रंथालय जळत होतं, 3 वर्ष एवढे ग्रंथ आपल्या आयुर्वेदाचे जाळून गेले जाताना. लोक एवढा आपल्याला वाईट दिवस दाखवण्याचा लोकांनी प्रयत्न केला, पण आयुर्वेद संपू शकला नाही. कारण ते ग्रंथ जाळतील पण ह्या झाडांना जाळू शकले नाहीत, प्राण्यांना पक्ष्यांना काय करू शकले नाहीत. प्रत्येक प्राणी पक्षी सांगतो आपल्याला सांगतो, प्राणी सांगतो, पक्षी सांगतो, मी फिरतो जंगलातून, मी फिरतो जंगलाच्या बाजूने, मी फिरतो शेतातून आजही. आणि मला प्रत्येक झाड सांगतं की काय ह्याचा काय उपयोग आहे. तुम्ही त्या अँगलनं बघितलं तुम्हालाही सांगेल. ते उगाच कुठेतरी पैसे घालत बसू नका. गुडघे दुखतात, हे होतात, काय आहे सांगा. फरशा जशा आल्या, घरात फरशी जशी आली तसं माणसांचा गुडघेदुखीचा त्रास वाढला. ज्यावेळी घर सारवलेलं होतं ना, शेणानं सारवलेली घरं होती, त्यावेळेस मात्र कुठं कधी गुडघेदुखीचा त्रास कमी असायचा बघा. 100-100 वर्ष लोक जगायची. आज 50, 55, 60 वय 60 वर आलं. आज 60 वर वय आलं आपलं. 40 वर्षाचं आयुष्य गेलं कुठं. माणसानं प्रगती केली मान्य करतो, पैसा कमवला म्हणून प्रगती झाली असं समजता तुम्ही, पण तसं नाही. 100 वर्षाचं 110 वर्ष आयुष्य केलं का माणसानं? 100 वर्षाचं 60 वर्षावर आला. तुम्ही जेवढं इन्स्टंट फास्ट मध्ये बघायला जाल तेवढ्या फास्ट मध्ये तुम्ही मरणार आहे. हे लक्षात घ्या. हे निसर्ग सगळं